आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। 6 एप्रिल 2026 रोजी मेहकर आणि चिखली येथे आंदोलन। राज्यभरात सुरू असलेली गॅस टंचाई कमतरतेमुळे चिखली व मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी नागरिकांनी तहसील कार्यालयात आधी निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले व तसेच मेहकर तहसीलमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन रोजी रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी 5 तास उन्हात रांगेत थांबल्यामुळे अकोल्याचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाला व अमरावती येथील तरुणाचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्दैवी मृत्यू झाला। गॅसच्या कमतरतेमुळे जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे। गॅसच्या कमतरतेमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, केटरिंगची कामे पुढे ढकलण्यात आली आहेत। या गॅस टंचाईमुळे विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस नसल्यामुळे जेवणाचे डबे बंद झाले। अनेक विद्यार्थी आपल्या गावाकडे परत गेले आहेत। अनेक शहरात रिक्षा चालकांनी LPG गॅस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे भाडे वाढवले व मोर्चे काढून आपला आक्रोश व्यक्त केला। 11 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबे, हॉटेल्स, चहाच्या टपरी, फूड स्टॉल, रस्त्यावरील खाद्य विक्रेते, विवाह सोहळे व LPG वर चालणाऱ्या रिक्षा तसेच LPG आणि पेट्रोलियमची भासणारी टंचाई या सर्वांमुळे LPG वर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांवर प्रचंड परिणाम होतील आज त्यांची ही चेतावणी खरी ठरली आहे। अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळा बाजार होतोय, दुकाने बंद पडताय। गॅसची किंमत सध्या 5 ते 7 हजार रुपये झाली आहे। काही ठिकाणी तर सिलेंडरमध्ये पाणी भरलेलं मिळाले आहे। या आंदोलनात नागरिकांनी अशा मागण्या केल्या की गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा, 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही अट शिथिल करण्यात यावी, काळाबाजार करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत। अशा प्रकारे त्यांच्या काही मागण्या होत्या। चिखलीवरून शहराध्यक्ष बाळू भिसे, संजय धुरंदर, ॲडव्होकेट विघाधर गवई, प्रवीण खरात, गुलाबराव सावळे व मेहकर येथील ॲडव्होकेट बबनराव वानखडे, प्राध्यापक आबाराव वाघ, शेख मोबीन तालुका अध्यक्ष दीपक पाडमुख, सिद्धार्थ वसरमोर, अविनाश गवई, दिलीप पगारे, राहुल पाडमुख, जयकुमार वाकोडे हे सर्व आंदोलनात सहभागी होते। IB7 न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार, मेहकर। आज या तहसील कोर्टामध्ये एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। रोम शहर जळत होतं आणि रोमचा राजा हा फिडल वाजवत होता, तशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आज रोजी सिलेंडरच्या रांगेमध्ये काही माणसे, काही लोक मरत आहेत आणि पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी, पेट्रोल घेण्यासाठी रांगा आहेत, तिथंही सर्व जनता त्रस्त आहे। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या वाजत गाजत जोराने आपला प्रचार करीत आहे। त्यामुळं त्यांचा निषेध म्हणून आज रोजी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर यामुळं आम्ही आज रोजी मेहकर तहसीलमध्ये निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। धन्यवाद। पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।